नमस्कार मित्रांनो, वकिलांमार्फत नोटीस कशी पाठवावी याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत. नवरा बायकोमधील वाद तसेच इतर वैवाहिक जीवनातील समस्या सोडवणे कठीण असू शकते, परंतु काही वेळा ह्या समस्या सोडवण्यासाठी कायदेशीर मदत घेणे आवश्यक असते. वकिलांमार्फत नोटीस पाठवणे ही याची पहिली पायरी आहे. ही नोटीस पाठवण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टींची माहिती वकिलांना देणे महत्त्वाचे आहे, तसेच तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत, हे आज ह्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा जर नवरा बायकोमध्ये वाद झाला असेल किंवा इतर वैवाहिक जीवनातील समस्या असतील, तर तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या वकिलांना भेटायचे आहे. कौटुंबिक समस्याबद्दल माहिती असलेल्या वकिलांशी बोला. ते तुमची बाजू ऐकून घेतील आणि पुढे काय करायचे हे शोधण्यास ते मदत करतील. अशाने तुमच्यावर आलेले दडपण थोडे कमी होईल, तसेच योग्य कायदेशीर सल्ला ते तुम्हाला देतील. त्याने तुमची पुढची दिशा तुम्हाला कळून जाईल. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे तुमची जबाबदारी काय. तुम्ही जेव्हा वकिलाला भेटायला जाता तेव्हा तुमच्या वकिलाला सर्व जी काही घटना आहे ती खरी सांगणे, तसेच त्या घटनेबाबतीत जर तुमच्याकडे कोणती कागदपत्रे असतील, काही पुरावा असतील तर त्यांना ती देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ते हे बघून किंवा हे ऐकून किंवा सगळी कागदपत्रे बघून ते तुमच्या परिस्थितीचा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात व त्याप्रमाणे तुम्हाला ते सल्ला देऊ शकतात. तुम्ही जी माहिती तुमच्या वकिलांना सांगणार आहे ती माहिती घेऊन वकील हा नोटीस तयार करतो. वकील नोटीस तयार केल्यानंतर तुम्हाला बोलवतो आणि नोटीस बरोबर आहे का हे बघायला सांगतो. तर तुमचे काम आहे की ती नोटीस अचूक आहे का, नियमांचे पालन करते का हे बघणे. वकील सुद्धा नोटीस अचूक आहे, नियमांचे पालन करते आहे अशी नोटीस तयार करतो. तरीही नोटीस पाठवायच्या आधी तुम्ही सुद्धा लिहिलेली नोटीस पूर्ण लक्षपूर्वक वाचा. ह्याने अजून कोणत्या गोष्टी राहिल्या असतील तर त्यामध्ये लिहू शकतात. त्यानंतर चौथा मुद्दा येतो नोटीस पाठवणे. नोटीस तयार झाल्यावर तुमचा वकील संबंधित इतर व्यक्तीला किंवा त्याच्या वकिलाला नोटीस पाठवेल आणि सहसा ही नोटीस ही रजिस्टर पोस्टाद्वारे पाठवली जाते, जेणेकरून रजिस्टर पोस्टाची पावती हा नोटीस पाठवली याचा पुरावा म्हणून पुढे कोर्टात वापरली जाते. त्यानंतर प्रतिसाद. नोटीस पाठवल्यानंतर जेव्हा आपल्या नवरा किंवा बायकोला ती नोटीस मिळते, त्यानंतर त्या नोटीसीचे उत्तर तोही आपल्या वकिलामार्फत देतो आणि तुमचा वकील त्यांच्या प्रतिसादाच्या आधारे पुढे काय करायचे याचे तुम्हाला मार्गदर्शन करेल. आता आपण एक महत्त्वाचे 4 मुद्दे बघणार आहोत. ते म्हणजे तुमची कर्तव्य काय आहेत. नोटीस तयार करताना तुम्ही कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे, तुमची काय कर्तव्य आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे प्रामाणिकपणा. तुमची जी काय परिस्थिती असेल प्रत्येक गोष्ट ही प्रामाणिकपणे वकिलांशी बोलले पाहिजे. यामुळे तुमचे प्रतिनिधित्व करण्यास त्यांना मदत होते व योग्य स्ट्रॅटर्जी ठरवण्यात त्यांना मदत होते. दुसरा मुद्दा आहे सहकार. तुमच्या वकिलासोबत तुम्ही काम करा, त्यांच्या सल्ल्याचे पालन करा. ते तुम्हाला मदत करण्यासाठीच आहेत, त्यामुळे त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे. त्यांनी दिलेला सल्ला मोडू नका. तिसरा मुद्दा येतो माहिती प्रदान करणे. तुमच्या वकिलाने त्यांनी मागितलेल्या सर्व माहिती व कागदपत्रे त्यांना त्वरित द्या. हे त्यांना तुमच्यासाठी एक मजबूत केस तयार करण्यासाठी मदत करते. चौथा मुद्दा आहे सहभागी राहा, अद्ययावत राहा, प्रक्रियेत सहभागी व्हा. तुम्हाला काही समजेल नसेल तर तुमच्या वकिलांना प्रश्न विचारा आणि तुमच्या वकिलाला तुमच्या समस्या कळवा. लक्षात ठेवा, या कठीण काळात तुमची मदत करण्यासाठी तुमचा वकीलच आहे. एकत्र काम करून आणि त्यांच्या सल्ल्याचे पालन करून तुम्ही कायदेशीर प्रक्रिया अधिक सुरळीतपणे नेव्हिगेट करू शकता आणि आशा आहे की तुमच्या वैवाहिक समस्यांचे निराकरण होईल. धन्यवाद मित्रांनो. जाता जाता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.